श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रक्षाबंधनानंतर या 3 राशींच्या लोकांचे नशीब बदलणार. बुध गोचराने प्रचंड मोठा धनलाभाचा योग आणि करिअरमध्ये मिळेल अपार यश. पंचांगानुसार बुधदेव रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी शुक्राच्या पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करतील. तर 31 ऑगस्ट रोजी सूर्यदेव सुद्धा या नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. बुध ग्रहाचे या नक्षत्रातील प्रवेश 12 पैकी 4 राशींसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल. या राशींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि करिअरमध्ये अनेक सुवर्ण संधी मिळण्याची शक्यता निर्माण होईल. चला बघूया कोणत्या 3 भाग्यवान राशींना याचा फायदा होईल. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे नक्षत्र गोचर अतिशय फलदायी ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा दिसून येईल. व्यवसायात मोठ्या डील्स फायनल होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची आशा आहे. धनसंपत्तीत वाढ होईल. वाहन खरेदीसाठी हा उत्तम योग आहे. मेष राशीच्या लोकांसाठी हे नक्षत्र गोचर वरदान ठरणार आहे. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो. जुने कर्ज फेडण्यात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात मोठ्या फायद्याचा व्यवहार निश्चित होऊ शकतो. तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. रक्षाबंधनानंतर होणारे बुधाचे नक्षत्र गोचर मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आणि प्रगतिकारक ठरेल. या काळात बुधाच्या नक्षत्र बदलामुळे मेष राशीच्या व्यक्तींना व्यापारात मोठा धनलाभ होण्याची आणि रखडलेली कामे मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही व्यापारी असाल तर नवीन भागीदारी किंवा योजनांमुळे तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. अडकलेले पैसे परत मिळतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून या काळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसापासून नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली बातमी किंवा नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या बुद्धीचा आणि निर्णय क्षमतेचा प्रभाव पडेल, ज्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. कुटुंबाकडून किंवा मित्रपरिवाराकडून एखादी खूप दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली चांगली बातमी कानावर पडेल. तुमची वाणी प्रभावी राहील. मात्र उत्साहाच्या भरात कोणालाही घाईगडबडीत शब्द देणे किंवा आक्रमक बोलणे टाळा. श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आणि आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थिरता नक्कीच येईल. हिंदू धर्मशास्त्र आणि अध्यात्मात आर्थिक प्रगती, समृद्धी आणि बँक बॅलन्स वाढवण्यासाठी स्वामींच्या सेवेसोबतच काही विशेष उपाय करा. दररोज स्वामी चरित्र सारामृताच्या 11व्या अध्यायाचे पठण करा. हा अध्याय आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. रोज सकाळी आणि संध्याकाळी
3 वेळा स्वामी तारक मंत्र म्हणावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. रोज किमान 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मनोभावे जाप करा. स्वामींना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. गुरुवारी किंवा शक्य असेल तेव्हा गरीब गरजू लोकांना किंवा प्राण्यांना अन्न पाणी द्या. स्वामी नेहमी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात, पण त्यासोबतच प्रामाणिक कष्ट आणि नियोजनाला आशीर्वाद देतात. तुमच्या उत्पन्नातील काही भाग चांगल्या कामासाठी खर्च करा आणि विनाकारण खर्च टाळा. स्वामींच्या कृपेने तुमच्या व्यवसायात भरघोस प्रगती व्हावी आणि बँक बॅलन्स वाढावा, यासाठी आध्यात्मिक सेवा आणि व्यावहारिक नियोजन या दोन्ही गोष्टींची सांगड घालणे आवश्यक आहे. दररोज स्वामी चरित्र सारामृतातील 11वा अध्याय आणि 15वा अध्याय मनोभावे वाचा. अक्कलकोट स्वामी समर्थ सिद्ध मंत्र तुमच्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये बसून दररोज ओम नमो जी सिद्धा अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 3 माळ जाप करा. दर गुरुवारी व्यवसायाच्या ठिकाणी स्वामींची आरती करा. लोबान किंवा भीमसैनिक कापूर जाळून त्याची धुनी पूर्ण दुकानात किंवा ऑफिसमध्ये दाखवा. यामुळे तिथली नकारात्मकता निघून जाईल. व्यवसायाचा खिसा आणि स्वतःचा वैयक्तिक खिसा नेहमी वेगळा ठेवा. दुकानाच्या गल्ल्यातून रोज स्वतःच्या खर्चासाठी पैसे काढणे बंद करा. दरमहा येणाऱ्या नफ्यातून किमान 20% रक्कम व्यवसाय आपत्कालीन निधी म्हणून बाजूला ठेवा. हाच पैसा तुमचा बँक बॅलन्स मजबूत करेल. व्यवसायात उधारीवर माल देणे शक्यतो टाळा किंवा त्याची एक मर्यादा ठरवून घ्या. अडकलेला पैसा खेळता राहिला तर बँक बॅलन्स वाढेल. स्वामींच्या चरणी प्रार्थना की तुमच्या डोक्यावरील कर्जाचा भार लवकर उतरावा आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी. कर्जमुक्तीसाठी आणि आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आध्यात्मिक उपाय आणि व्यावहारिक आर्थिक नियोजन एकत्र करणे अत्यंत गरजेचे आहे. दर मंगळवारी किंवा रोज स्वामींच्या फोटोसमोर बसून ऋणमोचक मंगल स्तोत्र किंवा ऋणहर्ता गणेश स्तोत्र पठण करा. कर्ज लवकर फेडण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते. स्वामी चरित्र सारामृतातील 11वा अध्याय रोज वाचा. तसेच रोज संध्याकाळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जमेल तेवढा जास्तीत जास्त असेल तर दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालीसा वाचा. मेष राशीच्या व्यक्तींसाठी शनीची 7.5 सध्या सुरू नाही, त्यामुळे मनातील 7.5ची भीती पूर्णपणे काढून टाका. परंतु व्यवसायातील मंदी, आर्थिक चणचण आणि कर्जाचा त्रास हा कुंडलीतील इतर ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे असू शकतो. माझं नशीबच खराब आहे असे वारंवार बोलणे बंद करा. आपण जे बोलतो तेच आपल्या आयुष्यात आकर्षित होते. नेहमी म्हणा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, माझे दिवस नक्की बदलणार. नशीब नेहमी नवीन संधीच्या रूपाने आपल्यासमोर येते. व्यवसायात नवीन ग्राहक, नवीन पद्धती किंवा नवीन तंत्रज्ञान वापरून पाहण्यास घाबरू नका. कधीकधी आपण खूप कष्ट करतो पण दिशा चुकीची असते. तुमच्या व्यवसायाची पद्धत, मार्केटिंग किंवा ग्राहकांशी बोलण्याची पद्धत बदलून पहा. नशीब नक्की साथ देईल. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, आळशी माणसाचे नशीब कधीच उघडत नाही, पण कष्टाळू माणसाच्या पाठीशी मी सदैव असतो. त्यामुळे धीर धरा. तुमची प्रामाणिक मेहनत आणि स्वामींवरील श्रद्धा तुमचे नशीब नक्की बदलेल. दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी.
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचे नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. अचानक धनलाभाचे मार्ग मोकळे होतील. करिअरमध्ये उत्तम प्रगती पाहायला मिळेल आणि नोकरदार व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरीत पदोन्नती आणि इच्छित नोकरी मिळण्याचेही संकेत आहेत. रक्षाबंधनानंतर बुध ग्रहाचे गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरेल. बुध ग्रह 22 ऑगस्ट 2026 रोजी सिंह राशीत प्रवेश करत असून तिथे आधीच उपस्थित असलेल्या सूर्यासोबत त्याची युती होऊन बुधादित्य राजयोग निर्माण झाला आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध हा 3ऱ्या घरात सूर्यासोबत गोचर करत आहे. त्यामुळे व्यापार आणि व्यवसायात धनलाभाचे उत्तम योग येतील. समभाग किंवा शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केली असल्यास या काळात मोठा फायदा मिळू शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होतील आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. रक्षाबंधनानंतरच्या या काळात तुम्हाला तुमच्या बहिणींकडून विशेष सहकार्य आणि लाभ मिळेल, ज्यामुळे कौटुंबिक संबंध अधिक मजबूत होतील. तुमची बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिलेली एखादी महत्त्वाची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. बुधाच्या प्रभावामुळे तुमची संवाद कौशल्ये आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमची कलात्मक आणि बौद्धिक क्षमता वाढल्याने नोकरीत नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता राहील. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थिरता नक्कीच येईल. हिंदू धर्मशास्त्र आणि अध्यात्मात बुध ग्रहाला व्यापार आणि धनाचा कारक मानले जाते, तर स्वामी समर्थांची सेवा आंतरिक शक्ती आणि अडथळे दूर करणारी मानली जाते. दररोज किमान 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करा. घरात दररोज संध्याकाळी स्वामींचा तारक मंत्र म्हणा किंवा लावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन पैशांची बरकत होते. बुध हा मिथुन राशीचा स्वामी असल्याने बुधवारी स्वामींच्या चरणी हिरवे मूग किंवा खडीसाखर अर्पण करा आणि ती गरिबांना वाटा. स्वामी समर्थांच्या कृपेने आणि मिथुन राशीच्या अनुकूल बुध गोचरामुळे व्यवसायामध्ये प्रगतीचे आणि बँक बॅलन्स वाढवण्याचे उत्तम योग आहेत. मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुध असल्याने तुमच्या अंगी उपजतच उत्तम व्यावसायिक कौशल्य असतात. व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानात बुध यंत्र किंवा स्वामी समर्थांची मूर्ती प्रतिमा उत्तर दिशेला स्थापित करा. उत्तर दिशा ही कुबेराची आणि धनाची दिशा मानली जाते. बुधवारी लहान मुलींना किंवा गरजू लोकांना हिरवे मूग, हिरवे कपडे किंवा गोड वस्तू दान करा. यामुळे बुधाचे बळ वाढून व्यापारात नफा होतो. स्वामींची कृपा मिळवण्यासाठी व्यवसायात प्रामाणिकपणा आणि ग्राहकांशी मधुर संबंध ठेवा. व्यवसायाचा खर्च आणि वैयक्तिक खर्च पूर्णपणे वेगळा ठेवा. व्यवसायाच्या खात्यातून स्वतःला ठराविक पगार द्या, जेणेकरून कंपनीचा बँक बॅलन्स सुरक्षित राहील. मार्केटमधील अडकलेले पैसे किंवा उधारी वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबवा. नवीन ग्राहकांना उधारी देण्याऐवजी रोखीच्या व्यवहारांवर सवलत द्या. तुमचा व्यवसाय आणि सोशल मीडियावर सक्रिय करा. त्यामुळे स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्याचा
एक ठराविक भाग दरमहा बिझनेस लिक्विड फंड किंवा रिकरिंग डिपॉझिटमध्ये टाका, जेणेकरून संकट काळात बँकेकडे हात पसरावे लागणार नाहीत. तुमच्या सध्याच्या व्यवसायाशी निगडीत नवीन सेवा किंवा उत्पादने सुरू करा, जेणेकरून उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत तयार होतील. स्वामी समर्थांच्या कृपेने आणि तुमच्या कष्टाने आर्थिक स्थितीत सुधारणा नक्कीच होईल. सद्यस्थितीत बुध गोचराचे अनुकूल पाठबळ असल्यामुळे तुम्हाला कर्जमुक्तीच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची उत्तम संधी आहे. कर्जाचा डोंगर कमी करून आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आध्यात्मिक बळ आणि व्यावहारिक रणनीती आखा. नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डचा वापर पूर्णपणे थांबवा. जुने कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज घेण्याची चूक करू नका. ज्या कर्जावर सर्वाधिक व्याज आहे ते आधी संपवण्यावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे आहे ते आधी संपवण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या व्याजाचा मोठा खर्च वाचेल. जर गृहकर्ज किंवा व्यावसायिक कर्ज असेल तर बँकेशी बोलून व्याजाचा दर कमी करणे किंवा हप्ता कमी करून मुदत वाढवून घेणे या पर्यायांवर विचार करा. कर्जमुक्तीसाठी दररोज किंवा दर मंगळवारी ऋणमोचक मंगलस्त्रोत किंवा गजेंद्र मोक्ष स्त्रोत याचे पठण करा. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करताना माझे कर्ज लवकर फिटू दे आणि मला सन्मार्ग दाखव अशी स्वामीचरणी प्रार्थना करा. मिथुन राशीच्या लोकांनी बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घालणे आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानले जाते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि सध्याच्या ग्रहमानानुसार मिथुन राशीच्या जातकांसाठी लग्नाचे अत्यंत शुभ योग निर्माण होत आहेत. जर तुमच्या विवाह कार्यात काही अडथळे येत असतील तर बुधाचे अनुकूल गोचर आणि स्वामींची सेवा यामुळे ते अडथळे दूर होऊन लवकरच सनई चौघडे वाजण्याची शक्यता निर्माण होईल. दररोज श्री स्वामी समर्थ मंत्राची किमान 1 माळ जाप करा आणि स्वामींना लवकर विवाह जुळू दे अशी प्रार्थना करा. लग्नात वारंवार येणारे अडथळे दूर करण्यासाठी श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 14व्या अध्यायाचे दररोज नियमित पठण करा. हा अध्याय विवाह कार्यातील विघ्ने दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. बुधवारी गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करा. मिथुन राशीसाठी गणेशाची उपासना लग्नातील अडथळे दूर करण्यास मदत करते. लग्नाचा बायोडेटा स्पष्ट, आधुनिक आणि सर्व माहिती अचूक असलेला ठेवा. अलीकडचे चांगले फोटो वापरा. तुम्हाला जोडीदारामध्ये नेमके कोणते गुण हवे आहेत याची एक स्पष्ट यादी मनाशी तयार ठेवा. केवळ नातेवाईकांवर अवलंबून न राहता नामांकित मॅट्रिमोनी साइट्स, समाजाचे विवाह मेळावे आणि विश्वासातील मध्यस्थांची मदत घ्या. लग्नाच्या खर्चाचे नियोजन आतापासूनच बजेट आखून ठेवा, जेणेकरून लग्नासाठी मोठे कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. स्थळ पसंत पडल्यास बोलताना करिअर, कर्ज, आर्थिक जबाबदाऱ्या आणि लग्नानंतरच्या अपेक्षाबाबत सुरुवातीला स्पष्ट आणि प्रामाणिकपणे बोला. आणि तिसरी भाग्यवान रास आहे तुळ राशी. तुळ राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे नक्षत्र गोचर फायदेशीर ठरेल. या काळात सुखसुविधांमध्ये वाढ होईल. व्यवसायात धनलाभाचे योग येत असून गुंतवणुकीतूनही चांगला पैसा मिळू शकतो. या काळात तुम्हाला एखाद्या कामात मोठे यश मिळू शकते. प्रलंबित किंवा अडकलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा राजयोग उत्पन्न आणि नफ्याचे स्थान असलेल्या 11व्या घरात तयार होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती लक्षणीयरित्या सुधारेल. बऱ्याच काळापासून
रखडलेल्या प्रकल्पांना अचानक गती मिळेल. व्यावसायिक दौरे अत्यंत फायदेशीर ठरतील. रक्षाबंधनानंतर बुधाचे गोचर आणि नक्षत्र परिवर्तन तुळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या कुंडलीत बुधाच्या अनुकूल स्थितीमुळे सुख सुविधांमध्ये वाढ होईल आणि भाग्याची पूर्ण साथ लावेल. तुमची बऱ्याच काळापासून प्रलंबित किंवा रेंगाळलेली कामे वेगाने पूर्ण होण्यास सुरुवात होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या कार्यालयातील पदात आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या पदोन्नतीबद्दल वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊ शकते. व्यवसायात नवीन सकारात्मक बदल पाहायला मिळतील आणि भागीदारीत केलेल्या कामांमधून भविष्यात मोठा फायदा होईल. या गोचर काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे उत्तम योग बनत आहे. जर तुम्ही आधी कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर त्यातून आता चांगला परतावा मिळण्याची चिन्हे आहेत. या काळात तुम्ही स्वतःसाठी नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचे नियोजन करू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट व मधुर होईल. मित्र किंवा जोडीदारासोबत एखाद्या आनंददायी ट्रिपवर किंवा फिरण्यासाठी जाण्याचे सुंदर योग जुळून येतील. कोणत्याही मोहात पडून किंवा भावनेच्या भरात मोठा आर्थिक निर्णय घेणे टाळा. बोलताना संयम ठेवा जेणेकरून नातेसंबंधांमध्ये गैरसमज होणार नाही. या गोचर काळात दररोज ओम भूम बुद्धाय नमः या मंत्राचा जाप करणे किंवा पक्ष्यांना धान्य खाऊ घालणे तुमच्यासाठी अधिक फलदायी ठरेल. स्वामी समर्थांच्या कृपेने आणि बुधाच्या या शुभ गोचरामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होण्याचे आणि बँक बॅलन्स वाढण्याचे उत्तम योग येत आहे. तुळ राशीसाठी हा काळ आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा करणारा ठरेल. जर तुमचा पैसा कुठे अडकला असेल किंवा तुम्ही कोणाला उधार दिला असेल तर तो स्वामी कृपेने या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे. केवळ एकाच मार्गाने नाही तर कमाईचे एकापेक्षा जास्त मार्ग तयार होतील ज्यामुळे तुमची बचत वाढेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे विनाकारण होणारे खर्च थांबतील आणि पैशांची योग्य ठिकाणी बचत होईल. गुरुवारी किंवा शक्य असेल तेव्हा गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा. स्वामींना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. रोज संध्याकाळी किंवा देवघरात दिवा लावताना श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अवश्य म्हणा किंवा ऐका, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन लक्ष्मी स्थिर राहते. गुरुवारी स्वामींच्या चरणी पिवळे फूल किंवा पिवळी मिठाई अर्पण करा आणि ती प्रसाद म्हणून वाटा. स्वामी समर्थांच्या कृपेने आणि ऑगस्ट 2026 मधील बुधाच्या तुळ राशीतील गोचरामुळे तुमच्या व्यवसायाला एक नवी आणि सकारात्मक दिशा मिळणार आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी आणि गल्ला भरण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. तुमच्या बोलण्यातील गोडवा आणि व्यापारी कौशल्य बुध ग्रहाचा प्रभाव वाढेल. यामुळे नवीन ग्राहक जोडले जातील आणि मोठ्या ऑर्डर्स मिळतील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल किंवा नवीन भागीदारी सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम लाभ देऊन जाईल. तुमच्या व्यवसायाची बाजारातील प्रतिष्ठा वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करून तुम्ही पुढे जाल. जर तुम्हाला व्यवसायाची नवीन शाखा उघडायची असेल किंवा नवीन वस्तू बाजारात आणायची असेल तर स्वामींचे नाव घेऊन पाऊल टाका. यश नक्की मिळेल. नवीन ऑर्डर्स घेताना बाजारात जास्त उधारी अडकणार नाही याची काळजी घ्या. खेळते भांडवल हातात ठेवा. तुमच्या व्यवसायाची जाहिरात सोशल मीडिया किंवा गुगलच्या माध्यमातून करा. आजकाल डिजिटल मार्केटिंगमुळे व्यवसाय वेगाने वाढतो.
व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठे कर्ज घेण्याऐवजी सुरुवातीला स्वतःच्या बचतीतून किंवा कमी व्याजाच्या योजनांमधून निधी उभारा. तुमच्या दुकानात, ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्वामी समर्थांचा फोटो अशा ठिकाणी लावा जिथे तुमची आणि येणाऱ्या ग्राहकांची नजर पडते. रोज सकाळी दुकान किंवा ऑफिस उघडल्यानंतर स्वामींच्या फोटोसमोर उदबत्ती लावा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जाप करा. दर गुरुवारी स्वामींना हरभऱ्याच्या डाळीचा किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा आणि तो कर्मचाऱ्यांना व ग्राहकांना प्रसाद म्हणून वाटा. तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि डोक्यावरील कर्जाचा बोजा लवकरात लवकर उतरण्यासाठी स्वामी समर्थांची कृपा आणि बुधाची गोचर तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल. आर्थिक चणचण दूर करून कर्जमुक्त होण्यासाठी तुम्हाला व्यावहारिक नियोजन आणि आध्यात्मिक उपाय या दोन्हींची सांगड घालावी लागेल. तुमच्यावर जर एकापेक्षा जास्त कर्ज असतील तर सर्वात आधी लहान रकमेचे कर्ज पूर्ण फेडून मोकळे व्हा. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि मोठ्या कर्जाशी लढायला आत्मविश्वास मिळतो. बाजारात अडकलेला तुमचा पैसा गोड बोलून आणि सतत पाठपुरावा करून वसूल करा. तो पैसा थेट कर्ज फेडण्यासाठी वापरा. जर तुम्ही जास्त व्याजाने कर्ज घेतले असतील तर सरकारी बँकेकडून कमी व्याजाचे बिझनेस लोन घेऊन ते महागडे कर्ज आधी चुकत करा. दर मंगळवारी दुकानात किंवा घरी बसून ऋणमोचक मंगल स्तोत्र वाचा किंवा ऐका. हे स्तोत्र कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. व्यवसायाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करा. गुरुवारी स्वामींची पूजा करून आरती करा आणि पिवळा नैवेद्य दाखवा. तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यात नेहमी एक भीमसेनी कापूर आणि लवंग ठेवा. तसेच दर शनिवारी व्यवसायातून होणाऱ्या कमाईतील एक छोटा हिस्सा गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा. याने पैशाची आवक वाढते. बुधाच्या प्रभावामुळे या काळात तुमचे निर्णय अचूक ठरतील. कर्ज फेडण्यासाठी व्यवसायाचा मोठा घरातील सुख सुविधांवर खर्च न करता पहिले प्राधान्य कर्जाचे हप्ते वेळेआधी भरण्याला द्या. स्वामींच्या आशीर्वादाने आर्थिक स्थिती लवकरच सुधारेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की द्या. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.